पत्नी म्हणाली ती आईच्या तब्येतीसाठी माहेरी जाते आहे, पण मध्यरात्री लोकेशन पाहिली तर ती हॉटेलमध्ये. नवरा तिथे पोहोचला आणि पाहून थरकाप उडाला. शुक्रवारची शांत संध्या. जेवण झाल्यावर पत्नी सुप्रिया आपली बॅग भरत होती. ती थोड्या तणावाने आवाज चढवत म्हणाली, आईची तब्येत खूप बिघडली आहे. मला काही दिवस तिच्याकडे राहावंच लागेल. नवरा अभिजित हसून मान हलवत म्हणाला, ठीक आहे, नीट काळजी घे. काही झालं तर लगेच फोन कर. दोघांच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. एक छोटी मुलगी होती, स्वरा. साधं पण आनंदी आयुष्य. सुप्रिया शांत स्वभावाची, प्रेमळ आणि नेहमी घरची काळजी घेणारी. अभिजितचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. पण त्या संध्याकाळी सुप्रिया बॅग ओढत बाहेर जाताना अभिजितच्या मनात एक अनामिक बेचैनी उमटली. काहीतरी बरोबर नाही असं जाणवत होतं. रात्री 10 वाजता अभिजितने मेसेज केला, पोचलीस का? ताबडतोब उत्तर आलं, हो. आई खूप थकली आहे. मी काम उरकलं आणि ती झोपली. पण त्या मेसेजवर दिसणारे तगडे वायफाय सिग्नल पाहून अभिजित दचकला. कारण सुप्रियाच्या आईच्या घरी तर नेटवर्कसुद्धा नीट लागत नसे. जिज्ञासा आणि अस्वस्थता एकत्र झाली. त्या दोघांनी सेफ्टीसाठी लावलेला लोकेशन ॲप उघडला. लोकेशन दिसताच त्याचा जीव थरकापला. सुप्रिया एका हॉटेलमध्ये होती. घरापासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर. त्याने ॲप बंद करून पुन्हा सुरू केले. पण लोकेशन तीच. हातापायाला थंडी भरू लागली. हे कसं काय शक्य आहे? कदाचित लोकेशन चुकीचं दाखवत असेल. तो स्वतःला समजावत राहिला. पण काळजी आणि भीतीने त्याला स्थिर बसू दिलं नाही. रात्री 11 वाजता तो कार घेऊन त्या हॉटेलकडे निघाला. रस्त्यावर अंधार आणि शांतता. साईनबोर्डच्या पिवळ्या प्रकाशात हॉटेल दिसू लागलं. हृदय धडधडत होतं. रिसेप्शनवर विचारलं, सुप्रिया सुरवस नावाचं बुकिंग आहे का? काउंटरवरील मुलगी संगणक पाहून म्हणाली, हो, रूम नंबर 203. रात्री 9 वाजता चेक इन. अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली. तो जोरजोराने पाय टाकत जिने चढला. 203च्या दरवाजाजवळ पोहोचताच त्याला पुरुषाचा आवाज ऐकू आला आणि त्यात स्त्रीचा आवाज अगदी स्पष्ट, सुप्रियाचाच. क्षणभर त्याला शरीर बधीर झाल्यासारखं वाटलं. मनात एकच विचार, हे सत्य आहे का? आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं ती अशी? पण पुढच्या क्षणी खोलीतून आवाज आला, शांत बसा, मी आहे ना, सगळं ठीक होईल. डॉक्टर. तो चक्रावला. कान दरवाजाजवळ नेले. अचानक दरवाजा उघडला. आतून पांढरा कोट घातलेला डॉक्टर दिसला. हातात मेडिकल बॅग. अभिजित बाजूला झाला, पण स्तब्ध. डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, आता ठीक आहे. त्या अचानक घाबरून बेशुद्ध झाल्या होत्या. पुढच्या वेळी थेट हॉस्पिटलमध्ये न्या. अशा ठिकाणी थांबू नका. डॉक्टर निघून गेल्यावर अभिजित हळूच आत बघतो. सुप्रिया बेडवर गुडघे आवळून बसलेली. पूर्ण फिक्कट चेहरा, हात थरथरत, आणि तिच्या बाजूला उभी होती तिची आई. आईने वळून पाहिलं आणि म्हणाली, अभिजित, इथे कसा आलास? तो अडखळला. तो चचापला. मी लोकेशन पाहिलं म्हणून. आईच्या डोळ्यात आता पाणी आलं. मला रस्त्यात बीपी कमी झालं आणि मी बेशुद्ध पडले. जवळ हॉस्पिटल नव्हतं म्हणून इथे हॉटेल घेतलं आणि डॉक्टरांना इथे बोलावलं. सुप्रिया इतकी घाबरली होती की बोलायला देखील शब्द नव्हते. तिला भोवळ आली. थोड्या वेळाने सुप्रिया हळूच बसली. डोळ्यात पाणी, थरथरत्या आवाजात, तुला वाटलं मी तुला धोका देत आहे? अभिजितचा संपूर्ण राग, संशय क्षणात लज्जेमध्ये बदलला. तो तिच्या जवळ बसला. हात हातात घेतला. माफ कर, मी घाबरलेलो होतो. तुझ्याशिवाय जगू शकत नाही या भीतीने वेडावलो. सुप्रियाने ओक्साबोक्शी रडत फक्त एवढंच म्हटलं, पण पुढच्या वेळी थोडं विश्वास ठेव. एवढंच हवं आहे. रात्रभर अभिजित जागाच राहिला, दोघींची पण काळजी घेत. त्या रात्रीनं त्याला एक मोठा धडा दिला. भीती आणि संशय प्रेमाला नष्ट करतात आणि विश्वास प्रेमाला वाचवतो. काही दिवसांनी आई पूर्णपणे ठीक झाली. अभिजित आणि सुप्रियाने ठरवले, लोकेशन ॲप नाही, तर संवाद आणि विश्वास. दोघे दररोज एक छोटासा मेसेज पाठवायला लागले. आज तू ठीक आहेस ना? घरात आता गैरसमजाच्या जागी हास्य, शंकेच्या जागी शांतता आणि भीतीच्या जागी विश्वास आला. तर कित्येक महिन्यानंतर एका पिकनिकमध्ये मुलगी चित्र काढत म्हणाली, बघा, तुम्ही दोघं खूप हसताय. माझं चित्रही खूप खुश दिसतंय. त्या क्षणी सुप्रिया आणि अभिजित एकमेकांकडे पाहून हसले. त्यांना समजलं, प्रेम म्हणजे फक्त साथ नाही. प्रेम म्हणजे विश्वास, धैर्य आणि संवाद. आणि त्या दिवसापासूनच त्यांचं कुटुंब
आणखी घट्ट झालं.